तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात सर्वे? मी मानव, मी कोकणी मानव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप दिवसांनी स्वागत आहे. सो मित्रांनो, आता काही दिवसांनी मे महिना सुरू होईल आणि कोकणात तुम्हाला माहितीच आहे, आंबा, फणस, काजू हे रानात आलेच असतील आणि तेच पाण्यासाठी आम्ही आज जाणार आहोत रानात. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बंद राहा. चला तर मित्रांनो, आत्ता आम्ही निघालेलोच आणि आम्हाला दिसले आहेत फणस. आणि हे बघा फणस. तर मित्रांनो, हे फणस आहे आणि हे बरका फणस आहे. बघा भरपूर लागले आहेत. वरती बघा, वरती पण आहेत, वरपर्यंत आहेत, इकडे पण ह्या साईडला पण आहेत. हा बरका फणस आहे. तुम्हाला म्हटलेलंच की आता रानमेवा सुरू झाला आहे आणि त्यातलंच एक उदाहरण फणस, बरका फणस आहे. अगदी आमच्या घराच्या शेजारीच आहे. हे बघा, मित्रांनो आता आम्ही निघालो आहे. माझ्यासोबत रिषभ आहे, नीरज आहे. तर रिषभ आणि नीरज, चला आता लगेच जाऊया आपण खालती. ते बघू शकता, इथे पण आंबा आहे. बघा इथे वरती आहे. ओके, चला पुढे जाऊ. तर मित्रांनो, आता आम्ही चालता चालता मंदिराजवळ पोचलो आहे आणि मंदिराचं काम सुरू आहे. तर हे बघा, मंदिराचं काम सुरू आहे. तर झालं तसं आणि कलर वगैरे मारायचं असेल आणि थोडी साफसफाई करायची आहे. मग मंदिर रेडी. त्याच्यावरून छोटीशी व्हिडिओ बनवीन आणि टाकीन. तर इथं रायवळी आंबा आहे, तो सध्या पिकायला सुरुवात झाला आहे. आय थिंक सो, ऐकलं आहे मी. हा बघा, इथे रायवळी आंबा आहे. वरती आहेत आंब्यावरती, काय काय ठिकाणीच आहे. हा बघा, ह्या साईडला आहेत. त्याच्याबरोबर हा वरती बघा इकडे. तर चला आता पुढे जाऊया आपण. चला, रस्ता एन्जॉय करा. खूप चांगली वाट आहे. दोन्ही साईडला असं हिरवंगार निसर्ग, म्हणजे झाडं आहेत आणि छोटीशी पाकळी आहे. तेच तुम्ही आता एन्जॉय करा. तर मित्रांनो, आता आम्ही खाली चालता विहिरीजवळ पोचलो आहे आणि नीरज आहे माझ्यासोबत. नीरज, पेपर झाले का? हो, कसे गेले पेपर? एकदम मक्खन. किती पर्सेंटेज पडतील? काय सांगता येईल? नाही, काहीतरी सांग, तुझ्या अभ्यासानुसार काहीतरी सांग. काय सांगू? तुला किती पर्सेंटेज पडतील असं तुझा अंदाज आहे? 80. 80. ऋषभ, तुझ्या पेपर झालेत ना? किती पर्सेंटेज पडतील? 80. दोघांना पण 80? मग पार्टी देणार की नाही? का? मग आता तुम्हाला 10वीला किती पाहिजे दोघांना पण? 90. ऋषभ, तुला? नाही 85. नीरजला 90 पाहिजेत आणि ऋषभला 85 पाहिजेत. तर अभ्यास करणार ना? अभ्यास करायला लागेल मोठा. चला मित्रांनो, आता मी पोचलोय विहिरीजवळ आणि विहिरीला पाणी असू दे आणि असणारच 100%. तर पण आहे पाणी, पण खराब आहे, खूप खराब आहे पाणी. ही विहीर आहे आणि इथेच परत रायवळी आंबा आहे. इथे पण आंबे तर नाही आलेत, कारण का 1 वर्ष आड आंबे येतात त्याला. आणि हा विहिरी भोवतीचा परिसर खूप चांगला आहे असा बघण्यासाठी. आणि ही आमची विहीर काष्टवाडी नामपांगारी.
तर मित्रांनो, आता थोडक्यात तुम्ही सिनेमॅटिक्स बघितले असतील आपले विहिरी भोवतीचे. आणि आता मी चाललो आहे पुढे नदीवरती जातानाच आम्हाला इथे छोटंसं मळं भेटलं आहे. त्याच्यात आय थिंक सो पावट्याची भाजी लावली आहेत. इकडे हे अक्षरदाचं आहे, या साईडचं पण आहे इकडे, मला नाही माहिती, पण हे अक्षरदाचं मला माहिती एवढं. तर इथं पावट्याची भाजी लावत आय थिंक सो, मला पण कन्फर्म नाही माहिती कुठच्या भाज्या आहेत त्या, पण आहे. पण ते बघायला एकदम चांगलं वाटतं, मन प्रसन्न होतं ते बघून आणि आपला निसर्ग बघून. परत हा कोकण म्हणजे रानातील येणारा पक्ष्यांचा आवाज, तोही मन प्रसन्न करून जातं. आणि आता आम्ही चाललो आहे नदीवर. चला बघूया, पाणी तर नसणार आहे 100%. चला तर बघूया आपण. जाताना मला इथे करवंद दिसतात, पण सर्व करवंद कच्ची आहेत, पाहायला मिळतात तुम्हाला. आत्ता होतील मे महिना सुरू होईल तेव्हा पिकायला सुरुवात होतील. तर एक काढून बघूया आपण कसं आहे ते टेस्टला. आंबटच असेल. आंबट आहे, भरपूर आंबट आहे. पण बघणार आहे कोण? चला जाऊ पुढे. मित्रांनो, आता मी पोचलो आहे नदीवरती, पण नदीला पाणी नाही आहे, मला माहितीच होतं. तर थोडंसं आपण इथं बघूया. ते पक्षी वगैरे आहेत खूप अनेक नावं तर नाही माहिती मला, पण बघूया इकडे खाली आपण. हे बघा, पूर्ण पाणी गेलं आहे. त्या साईडला पाणी आहे कारण का तिथे खड्डे होते ना मध्ये. तर इथे खड्डे होते, यासाठी इथे पाणी उरलं आहे काही ठिकाणी. हे बघा, म्हणून व्ह्यू भारी येतो एक नंबर. हे बघा, पण पाणी सर्व खराब झालं आहे कारण का ते साठून राहिलं ना एक ठिकाणी, म्हणून जर पाणी वाहतं असतं तर ते स्वच्छ असतं. हे बघा, सर्व पाणी गद्दी खराब झालं आहे. ह्याच्यात मासे असतील, काय माहीत कोणी येईल इकडे उपसण्यासाठी. त्याला मासे भेटेल उपसण्यासाठी आलो तर. आमचं पण प्लॅन बनतं आहे पाणी उपसण्यासाठी. तर बघूया कधी सक्सेसफुल होतं आहे. आय थिंक सो उद्याच जाणार आहोत, बघूया आपण. हॅलो. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो नदीवरती आणि कॉमेडी व्हिडिओ देखील केले आणि आपला ब्लॉग देखील केला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आम्ही जी कॉमेडी रील केली आहे ती तुम्हाला इंस्टाग्रामला आणि यूट्यूबला देखील पाहायला मिळेल. तर यूट्यूबला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लवकरच नोटिफिकेशन येईल. आणि त्याचबरोबर इंस्टाला देखील फॉलो करा. आपल्याला फॉलोअर्स लवकर 1K करायचे आहेत. चला.